मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 10,000 इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये. या सिरीजचा फायदा असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश वाचन करता येत नाही त्यांना इंग्लिश वाचन करता येणार आहे. तसंच मराठी शब्द, त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ आणि शेवटी जो आपण सराव करून घेतोय तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे तुमच्यासाठी. बघा मित्रांनो, आजचा पहिला शब्द तुमच्या समोर आहे आयलंड म्हणजे बेट. आयलंड म्हणजे काय? बेट. पुढचा शब्द आहे लर्न म्हणजे शिकणे. लर्न म्हणजे काय? शिकणे. पुढे आहे हॅप्पी म्हणजे आनंदी. हॅप्पी म्हणजे काय? आनंदी. पुढचा शब्द आहे हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय. हॉस्पिटल म्हणजेच काय? रुग्णालय. पुढचा शब्द आहे इशू म्हणजे समस्या. इशू म्हणजे काय? समस्या. पुढे आहे लिस्ट म्हणजे किमान. लिस्ट म्हणजे काय? किमान. पुढचा शब्द आहे हार्ड म्हणजे कठीण. हार्ड म्हणजे काय? कठीण. पुढे आहे हॉट म्हणजे गरम. हॉट म्हणजे काय? गरम. पुढे आहे इट म्हणजे ते. बघा, ज्याचं आपल्याला जेंडर माहीत नाही त्याच्यासाठी आपण वापरतो. जसं लहान मुलं असेल, जसं जनावरे असतील, तर याच्यासाठी इट म्हणजे ते, तो, ती. ज्याचं जेंडर माहीत नाही त्याच्यासाठी वापरलं जातं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे आहे लिव्ह म्हणजे सोडणे. लिव्ह म्हणजे काय? सोडणे. याचं दुसरं रूप आहे लेफ्ट आणि तिसरं रूप सुद्धा लेफ्ट. हे पण लक्षात ठेवा. हे एक क्रियापद आहे. पुढे आहे हार्डली म्हणजे क्वचित. पुढचा शब्द आहे हार्डली म्हणजे क्वचितच. बघा, हार्डली म्हणजे काय? क्वचितच. पुढे आहे अवर म्हणजे तास. अवर म्हणजे काय? तास. पुढचा शब्द आहे जॉब म्हणजे नोकरी. बघा, जॉब म्हणजे काय? नोकरी. पुढे आहे लेफ्ट म्हणजे डावा किंवा सोडलेला. आत्ताच आपण पाहिलं लिव्हचं दुसरं रूप काय? लेफ्ट आणि तिसरं रूप पण लेफ्टच आहे. त्याच्यामधला अर्थ घेतलेला आहे एक. तसंच दुसरा अर्थ काय निघतो? डावा. ठीक आहे. लेफ्ट हँड, डावा हात असं. पुढे आहे हॅट म्हणजे टोपी. हॅट म्हणजे काय? टोपी. पुढचा शब्द आहे हाऊस म्हणजे घर. हाऊस म्हणजे काय? घर. पुढे आहे जॉईन म्हणजे सामील होणे. जॉईन म्हणजे काय? सामील होणे. पुढे आहे लेग म्हणजे पाय. लेग म्हणजे काय? पाय. पुढचा शब्द आहे हेट म्हणजे तिरस्कार करणे. हेट म्हणजेच काय? तिरस्कार करणे. पुढे आहे हाव म्हणजे कसा, कसे, कसे. प्रश्न विचारण्यासाठी ह्या शब्दाचा वापर केला जातो. WH वर्ड म्हणून. ठीक आहे. ग्रामर शिकताना आपण याला शिकत आहोत. तर बघा, हाव म्हणजे कसा, कशी, कसे. पुढे आहे जोक म्हणजे विनोद. जोक म्हणजेच काय? विनोद. पुढचा शब्द आहे लेस म्हणजे कमी. लेस म्हणजे काय? कमी. पुढे आहे हॅव म्हणजे असणे. हॅव म्हणजे काय? असणे. पुढे आहे हाव युअर. पुढचा शब्द काय आहे? हाव युअर म्हणजे तथापि किंवा कितीही. बघा, हाव युअर म्हणजेच काय? तथापि किंवा कितीही. पुढे आहे जज म्हणजे न्यायाधीश. जज म्हणजेच काय? न्यायाधीश. आता बघा मित्रांनो, फक्त मराठी शब्द मी वाचतोय, तुम्ही याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करा, जे की आत्ताच आपण पाहिलेले आहेत. न्यायाधीश, न्यायाधीश. तथापि किंवा कितीही. तथापि किंवा कितीही. असणे, असणे. कमी, कमी. विनोद, विनोद. कसे, कसे. तिरस्कार करणे, तिरस्कार करणे. पाय, पाय. सामील होणे, सामील होणे. घर, घर. टोपी, टोपी. डावा किंवा सोडलेला, डावा किंवा सोडलेला. नोकरी, नोकरी. तास, तास. क्वचितच, क्वचितच. सोडणे, सोडणे. ते. गरम, कठीण, किमान. समस्या, रुग्णालय, आनंदी, शिकणे आणि बेस्ट.
तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हे 25 शब्द आपण पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. काही समजलं नसेल तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.